नमस्ते लाडक्या बहिणींनो. लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुरू झाली आहे आणि तुमच्या मनात ज्या शंका होत्या त्या आता दूर होतील. तुम्ही तुमच्या मोबाईल, कम्प्युटर किंवा लॅपटॉपवरून सहजपणे ई-केवायसी करू शकता. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी कशी करायची ते सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही पहिल्यांदाच चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी नेहमीच महत्त्वाचे व्हिडिओ घेऊन येत असतो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी तुमच्या मोबाईल, लॅपटॉप किंवा कम्प्युटरवर ladkibahinYojana.maharashtra.gov.in ची लिंक ही वेबसाईट ओपन करा. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्येही मिळेल. वेबसाईटवर आल्यावर तुम्हाला एक बॉक्स दिसेल ज्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहेत, त्यांनी ई-केवायसी करण्यासाठी येथे क्लिक करा असे लिहिले असेल. या बॉक्सवर क्लिक करा. क्लिक केल्यावर ई-केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असे पेज उघडेल. ई-केवायसी प्रक्रिया. 1. लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाका. येथे तुम्हाला ज्या लाडक्या बहिणीला पैसे मिळतात किंवा ज्यांचे पैसे बंद झाले आहेत त्यांचा आधार क्रमांक टाका. आधार क्रमांक टाकल्यानंतर खाली दिसणारा कॅप्चा जसा आहे तसा भरा. त्यानंतर मी सहमत आहे या ऑप्शनवर टिक करा आणि OTP पाठवावर क्लिक करा. तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो OTP भरा आणि सबमिट करावर क्लिक करा. टिप: सकाळी किंवा रात्रीच्या वेळी वेबसाईट व्यवस्थित काम करते, त्यामुळे OTP लगेच मिळतो. दिवसाच्या वेळी सर्व्हरवर लोड असल्यामुळे OTP मिळायला वेळ लागू शकतो. 2. वडील किंवा पतीचा आधार क्रमांक टाका. आता तुम्हाला तुमच्या वडील किंवा पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे. जर तुमच्या आधार कार्डवर वडिलांचे नाव असेल तर त्यांचा आधार क्रमांक टाका आणि जर पतीचे नाव असेल तर त्यांचा आधार क्रमांक टाका. आधार क्रमांक टाकल्यानंतर पुन्हा कॅप्चा भरा. मी सहमत आहे वर टिक करा आणि OTP पाठवावर क्लिक करा. वडील किंवा पतीच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर OTP येईल. तो OTP भरा आणि सबमिट करावर क्लिक करा. 3. माहिती भरा आणि घोषणा डिक्लेरेशन्स निवडा. पुढील पेजवर तुमच्या वडील किंवा पतीचे नाव आपोआप दिसेल. त्यानंतर जात, प्रवर्ग, कॅटेगरी निवडा. इथे तुम्हाला SC, ST, OBC, VJA, NTB, NTC, NTD, SBC किंवा सर्वसामान्य, जनरल, ओपन यापैकी योग्य तो पर्याय निवडायचा आहे. आता तुम्हाला 2 महत्त्वाच्या घोषणा डिक्लेरेशन्स दिसतील. या दोन्ही घोषणा काळजीपूर्वक वाचून होय हा पर्याय निवडा. जर तुम्ही नाही निवडले तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणे बंद होऊ शकते. त्यानंतर सबमिट करावर क्लिक करा. ई-केवायसी यशस्वीरित्या पूर्ण. तुम्ही सबमिट करताच तुमच्या स्क्रीनवर तुमची ई-केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे असा मेसेज दिसेल. याचा अर्थ तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ई-केवायसी झाली आहे की नाही हे कसे तपासाल? तुम्ही त्याच वेबसाईटवर जाऊन तुमचा आधार क्रमांक टाका. मी सहमत आहे वर क्लिक करून OTP पाठवा वर क्लिक करा. जर तुमची ई-केवायसी झाली असेल तर या आधार क्रमांकाची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे असा मेसेज दिसेल. हा व्हिडिओ आपल्या सर्व लाडक्या बहिणींसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.